लग्नाची बेडी मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही नाटकामध्ये काम करायला तयार झाल्यामुळे हात जोडून आता सूस मॅडम सिंधूचे आभार मानतात. तर विनू सावीला मोठा आनंद झालेला असतो. तर आता सिंधूसुद्धा विनू सावीकडे बघत हसू लागते. इकडे आता मधूचा पाय घसरून पडल्यामुळे मधू आराम करत असते. तेवढ्यात रेश्मा ही मधूकडे येते आणि म्हणते की राणी वहिनी, तुमच्या आता गोळ्यांची वेळ झाली, मी तुमच्यासाठी गोळ्या घेऊन येते. तेव्हा मधू म्हणते की रेश्मा, घरामध्ये एवढी शांतता का बरं? मधू म्हणते की आश्रमात काही फोन वगैरे आला होता का? हे बघ ना, माझा पाय घसरून मी पडल्यामुळे मला नाटकातही भाग घेता येत नाहीये आता. तर आता अवाक होऊन रेश्मा ही मधूकडे बघू लागते. मधू म्हणते की अशी का बघतेस रेश्मा? रेश्मा म्हणते की राघव भाऊजींनी तुम्हाला काहीच नाही सांगितलं का राणी वहिनी? राणी म्हणते कशाबद्दल काय नाही सांगितलं? रेश्मा म्हणते की जाऊ द्या, मी जेवणच घेऊन येते. राणी म्हणते की रेश्मा, जे काही आहे ते स्पष्ट सांग, काय सांगायला पाहिजे होतं मला राघवनी? तेव्हा रेश्मा म्हणते की जे काही आहे ना ते नाटकच आहे आणि सर्वजण आता तिकडे गेलेत. रेश्मा म्हणते की त्यांनी तुमची रिप्लेसमेंट सुद्धा शोधली. हसतच राणी म्हणते चांगलं आहे ना, आश्रमाला फंडिंग सुद्धा होईल. राणी म्हणते की कोण करतंय पण माझा पार्ट? तेव्हा रेश्मा म्हणते की तुम्ही गेज करा ना, तुम्ही अगदी ओळखू शकाल. तेव्हा राणी म्हणते की सिंधू का? तर रेश्मा म्हणते अगदी बरोबर, मी तुम्हाला एवढ्या दिवस आम्ही सांगतोय पण तुम्ही काही ऐकून घ्यायला तयारच नाहीयेत. रेश्मा म्हणते की हे बघा, सिंधूने आता नाटकामध्ये तुमची जागा घेतली आणि हळूहळू आता ती राघवच्या आयुष्यात सुद्धा तुमची जागा घेईल. तेव्हा मधू म्हणते की एक मिनिट. इकडे आता आश्रमात नाटक हा सुरू झालेले असते आणि आता भरदार सर्व नाटकाची तयारी करून आश्रमातील कमिटी मेंबरसोबत आता रत्नपारख्यांचे आणि इतर पाहुणे सर्वजण नाटक बघण्याचा आनंद घेत असतात. रत्नाकर स्टेजवर येऊन सगळ्यांना राम लीलाच्या नाटकाविषयी सांगू लागतो. रावणाचा वध करून रामाने धर्माचा अधर्मावरती विजय मिळवल्याचे आता रत्नाकर सर्वांना सांगत असतो. रावणाचा वध करून सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि त्यानंतर लगेचच रामाने रावणाच्या भावाला बिभीषणाला लंकेच्या गादीवरती बसवलं. तेव्हा बिभीषण मोठ्या सन्मानाने घेऊन सीता मातेला रावणाकडे घेऊन आली. तर सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा आता स्टेजवर रामलीलाचे नाटक सादर होऊ लागते. आता राघव राम बनून तर सिंधू ही सीता बनून स्टेजवर आलेली असतात. तेव्हा आता राघव हा सीतेला म्हणतो की अग्निपरीक्षा दिल्याशिवाय मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. राम म्हणजे राघव म्हणतो की सीते, मला माहीत आहे तू पाण्याप्रमाणे निर्मळ आहेस, मला तुझ्याबद्दल पूर्ण विश्वास आहे, पण जनतेच्या मनातील संशयसुद्धा मला दूर करणं तेवढाच गरजेचं आहे आणि म्हणूनच हे आपल्याला करावं लागेल असे आता राम सीताला बोलतो. तेव्हा सिंधू म्हणते की नाथ, मी अग्निपरीक्षेसाठी तयार आहे. तर आता अग्निपरीक्षा दिल्यानंतर रत्नाकर हा स्टेजवर येतो आणि म्हणतो की आता सीतामाई अग्निपरीक्षा देऊन अगदी निर्मळ असल्याचे सिद्ध झाले आणि पुष्प विमानातून सर्वजण आता अयोध्येकडे जायला निघाले. तर आता प्रभू श्रीरामांचं आणि सीते बरोबर आता माता जानकीचं सुद्धा अयोध्येत मोठ्या सन्मानाने आता स्वागत झाल्याचे आता रत्नाकर सांगताच आता राम, लक्ष्मण, सीता हे अयोध्यात आलेले असतात. त्यानंतर काहीच दिवसांनी अयोध्येत सीतामाईबद्दल अयोध्येतील जनतेने कुजबूज सुरू केल्याचे रत्नाकर आता सर्वांना सांगतो. अग्निपरीक्षा देऊन सुद्धा सीतामाईच्या चारित्र्यावरती आता शंका घेऊ लागलेले असतात. जेव्हा ही गोष्ट रामाच्या कानावर गेली तेव्हा ते बंधू लक्ष्मणाला सीतामाईला वनात सोडून येण्यासाठी सांगतात. अयोध्येचा राजा या नात्याने आता रामांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला असल्याचे रत्नाकर सर्वांना सांगू लागतो. तेव्हा आपल्या वडील बंधूंची आज्ञा मानून आता लक्ष्मण हे सीतेला सोडण्यासाठी वनात गेलेले असतात. सीतामाईला वनात सोडून देऊन त्यांनी रामाच्या आज्ञेचं पालन केलेलं असतं असे आता रत्नाकर सर्वांना सांगतो. तर आता वनात आल्यानंतर सर्वत्र दाट जंगल असते आणि सीतामाई एकटीच दगडावरती त्या वनात बसलेली असते. त्यावेळेस आता सिंधू ही सीतामाईची भूमिका करत असते आणि त्याच वेळेस एकटी बसलेली असताना सिंधूच्या मनात आपला अपघात कसा झाला याचा विचार येतो आणि तिच्या हातातून अंकुर कसा सुटून गेला हे आता सर्व सिंधूच्या लक्षात येते. इकडे आता रेश्मा ही घरात कुणी नसल्यामुळे गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन फोनवरती बोलत असते. तेवढ्यात लंगडत लंगडत राणी ही बाहेर येऊन पाठीमागून रेश्माच्या पाठीमागे येते आणि लगेचच रेश्माला हात लावत म्हणते रेश्मा. तर रेश्मा खूप डचकते आणि घाबरल्यानंतर लगेचच रेश्मा ही फोनवर म्हणते मी करते तुला नंतर फोन, आणि राणीला म्हणते की राणी वहिनी तुम्ही का असे बाहेर आलात? तर राणी म्हणते की रेश्मा तू माझी काळजी करू नकोस, मला वेणूचं नाटक पाहायचंय, तेव्हा तू येशील का माझ्यासोबत? तर रेश्मा म्हणते नाही नाही,
तर आता राणी ही आग्रहच करू लागते. रेश्मा म्हणते, राणी वहिनी तुम्ही असं काही करू नका, घरचे मलाच ओरडतील. तर राणी ऐकायला तयार नसते आणि एकटीच जाऊ लागते. राणीकडे बघत रेश्मा विचार करते की या जर एकट्या नाटक बघायला गेल्या तर घरचे सर्वच जण मला ओरडतील आणि मी जरी गेले तरी सुद्धा ओरडतील. तेव्हा आता काय करू विचार करून रेश्मा म्हणते की राणी वहिनी थांबा, चला मी तुम्हाला घेऊन जाते. आणि रेश्मा आता मधूला नाटक बघायला घेऊन जाऊ लागते. तर आता सिंधू म्हणजे सीता एकटी वनात असताना वाल्मिकी ऋषी तेथून जात असताना त्यांची भेट आता सीतामाईशी होते. तेव्हा आता प्रभू श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला ही बातमी त्यांच्या कानावर गेली होती आणि ते लगेचच वनात असलेल्या सीतामाई समोर येतात. तेव्हा ते लगेचच सीतामाईला घेऊन त्यांच्या आश्रमात येतात आणि सीतामाईला तेथे आराम करावयास सांगतात. तर आता सीतामाईला दिवस गेलेले असतात आणि आश्रमात राहून सीतामाई आता फुलांचे हार करून देवाच्या भक्तीत त्यांचे तिथे दिवस घालवत असतात. पण त्यावेळेस तिथे एकही मायेचा माणूस नसतो आणि त्याच वेळेस आता सीतामाईला प्रसूतीच्या वेदना सुरू होतात. तर त्यावेळेस आपल्याला कसे हॉस्पिटलमध्ये दिवस जाऊन आपली डिलिव्हरी झाली आणि आपल्याला कशी 6वी मुलगी झाली हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येतं. आणि आपण ज्यावेळेस रत्नपारख्यांचे घर सोडून आलो आणि राघवने आपल्याला कसे मधूला माफ करणार असल्याचे सांगितले हे आता सिंधूला आठवतं. तर रत्नाकर सांगतो की आता सीता मातेने लव आणि कुशला जन्म देऊन राघव कुळातील सर्व तत्वांचं पालन करून आता दोघांनाही जन्म दिलेला असतो. त्यानंतर आता सिंधू म्हणजे सीतेला लव आणि कुशचा सांभाळ करून कर्तव्य पार पाडायचं असतं. तर आता दिवसामागून दिवस जात लव आणि कुश मोठे होऊ लागतात. तर आता तिथे वाल्मिकी ऋषी सुद्धा लव आणि कुशला सर्व धनुर्विद्या शिकवत असतात. धनुष्यबाण शिकत लव आणि कुश हे राजकुमार आता आश्रमात धनुर्विद्या शिकत मोठे होत असतात. तर सीता म्हणते की चला आता आपल्या भोजनाची वेळ झाली. इकडे आता प्रभू श्रीराम अयोध्येत वनवासी आयुष्य जगत असतात पण त्यांना सीतामाईची आठवण तर येतच असते. तेवढ्यात इकडे सीतामाई ही रामासमोर येते आणि म्हणते की राम. तर राम उठून सीतामाई समोर बसतात. तर इकडे आता त्याच वेळेस रेश्मा सुद्धा राणीला घेऊन नाटक बघण्यासाठी स्कूलमध्ये आलेली असते. इकडे आता रामासमोर येत सीतामाई म्हणते की तुम्ही असे का स्वतःला शिक्षा करून घेता. तेव्हा राम म्हणतात की तुम्ही एकटे असताना मला हा वनवास सहन करावा लागतो, तुम्ही असताना मला कधीच एकटेपणा जाणवला नाही. तर आता रामाच्या वेशातल्या राघवने सिंधूचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि म्हणतो निदान आज तरी तू माझ्यासोबत राहावंस. तेव्हा सीतामाई म्हणते की मी तुमची गोष्ट मोडू शकत नाही, पण तुम्ही एक राजे आहात आणि प्रजेचं कर्तव्याचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा त्या कर्तव्याच्या आड मी येऊ शकत नाही, म्हणून मी तुमच्यासोबत इथे राहू शकत नाही असे आता सिंधू रामाला सांगते. तर आता रेश्मा इकडे मधूला म्हणते की बघितलं का, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आणि वॉर्न केलं होतं पण तुम्ही ऐकलं नाही. बघा सिंधू ही कशी राघवच्या जवळ आली. तर आता इकडे रेश्मा विचार करते की आता घरी जाऊन काय होणार आहे हे देवालाच ठाऊक. तर आता इकडे लव कुश दोघंही आता सिंधू समोर येत म्हणतात की माते आम्हाला सांगा ना काहीतरी, आमचे पिताश्री आम्हाला भेटायला कधी येणार. तर पाठीमागे राम येऊन तिथे उभा राहिलेला असतो. तेव्हा लगेच जंगलात सावीने कसे माझे बाबा कधी येणार हे झाडावर लिहून ठेवलेले असते ते सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. त्यावेळेस सावीने सिंधूला म्हटलेले असते की आई तुला माहीत आहे का माझे बाबा कधी येणार. ते सर्व सिंधूच्या डोळ्यासमोर येतं. तर आता सिंधू त्यामध्ये हरवून गेलेले असताना राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू हा तुझा डायलॉग आहे, बोल ना. तर सावी ही सिंधूच्या हाताला डवसते. तेव्हा सिंधू भानावर येते आणि राघवकडे बघते. तेव्हा राघव सिंधूला डायलॉग बोलण्यासाठी बोलतो. तर सिंधू ही राघवकडे बघत म्हणते की तुमचे पिताश्री मराठा पुरुषोत्तम आहे आणि ते अत्यंत शूर आहेत. तर रडत सिंधू म्हणते की ते सत्यवचनीय आहेत. तर आता इकडे सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य अखेर सिंधू ही राघवला सांगते. तर आता नाटक संपल्यानंतर सर्वजण घरी येतात. तेव्हा काकू ही राघव आणि मधूकडे येत म्हणते की फक्त विनायकच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही डॉक्टर सिंधू सावंत यांना घरी आणलं आणि त्याच डॉक्टर सिंधूला तुम्ही सीतामाईची भूमिका करायला लावलं. तेव्हा आता तुम्ही आता सीतामाई बनून त्या डॉक्टर सिंधूंना इथेच असं घरात ठेवणार आहे का. तर आता राजेश्री ही राघवला सांगते की तुम्ही आता दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा. तर आता लगेचच ते ऐकून मधू आणि राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता राघव सावीला आपली मुलगी मानण्याचे नाते हे जोडायला निघालेला असतो. तेव्हा राजेश्री म्हणते की त्यासाठी आता नातं जोडायची काय गरज आहे, म्हणून राणी आणि राघवला
बाळाचा विचार करावयास सांगते. तर आता सिंधूने सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य राघवला सांगितलेले असते. तेव्हा आता राघव सावीचा स्वीकार करून कसा सिंधूचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक